नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 मार्च रोजी जमा केला जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झालेला आहे। तुम्ही आता नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। शासनाकडून 1 मार्च ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 1 मार्च रोजी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम विस्तारित केला जाणार आहे, कोणत्या बँकेमध्ये विस्तारित केला जाणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु जर तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता काल जमा झालेला आहे। बघा, 24 तारखेपासून हे पैसे जमा केलेले होते, तर आजपर्यंत सुद्धा हे पैसे सुरूच आहेत। बघा, 24 फेब्रुवारी रोजी हे पैसे जमवण्यास सुरुवात झालेले होते। आज हे पैसे जमाच होत आहे। परंतु शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची चिंता लागलेली आहे, कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येईल याची सुद्धा काळजी लागलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, कारण आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा करण्याबाबत सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु तुम्हाला 1 मार्च रोजी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु याच्यामध्ये काही नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे, तर ती नवीन नियमावली काय आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येईल याची वाट पाहत होते, सोबतच पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी येईल याची सुद्धा वाट पाहत होते। परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। परंतु शेतकऱ्यांना फक्त त्यावरती भागवलं जाणार नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 1 मार्च रोजी जमा केला जाणार आहे। परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 मार्च रोजी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांची रक्कम वाढवण्यात येणार आहे। तुम्हाला सध्याच्या स्थितीला प्रत्येक वर्षाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत आहे, सोबतच पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळत आहे। परंतु शेतकऱ्यांनी भरपूर दिवसांपासून या 6,000 रुपयावरती भागवलेलं आहे, परंतु आतापासून या दोन्ही हप्त्यांची रक्कम वाढवण्यात येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वर्षाला 9,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा हप्ता प्रत्येक वर्षाला 9,000 रुपये, म्हणजे टोटल मिळून 18,000 रुपये शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला मिळणार आहे। जर शेतकरी असाल तर पटापट व्हिडिओला लाईक करायचं आहे। परंतु मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे, तर त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील बीजेपी सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी करू, जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देणार आहोत। तर तो शब्द 100% बीजेपीच्या सरकारने पाळलेला आहे। परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी अजून का झाली नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प आहे, तर त्या अर्थसंकल्पामध्ये तुमच्या कर्जमाफीविषयी सर्वात मोठा निर्णय घेण्यात येणार आहे। परंतु तो निर्णय 100% आनंदाचा निर्णय ठरणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना जर वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 1 मार्च रोजी आपल्या खात्यामध्ये जमा व्हावा, तर शेतकऱ्यांनी ही 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड
काढलेलं आहे का? जर काढलेलं असेल तर पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत, कारण या कार्डच्या आधारावरती शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दोन्ही हप्ते वाढवून मिळणार आहे। बघा शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी कार्ड गावातील ग्रामपंचायत असेल किंवा माहिती सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन काढायचं आहे, कारण भविष्यामध्ये येणाऱ्या योजनांचा लाभ त्या कार्डच्या आधारावरती प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे। सोबतच दुसरं काम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे। या कार्डच्या आधारावरती शेतकऱ्यांना परत एकदा कर्ज सुद्धा घेता येणार आहे, अन्यथा कार्ड जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला कर्जमाफी होणार नाही आणि तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आणि तिसरं काम म्हणजे शेतकऱ्यांनी लँड सीडिंग यस केलेलं आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही जर यस केलेलं नसेल तर तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहेत। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।